आज स्वयंपाकाला सुट्टी हे कळताच आपल्या बायकांना भलताच आनंद होतो ना, पण आपल्याला तर खायलाच लागतं ना. आणि तेव्हा मात्र डोक्यात हाच पदार्थ येतो. सगळ्याच बायकांच्या डोक्यात येत असेल, माझ्या तर पहिल्यांदाच येतो, ते म्हणजे खिचडी भात. तर वरदच्या पप्पांनी मेसेज केला की ते काही जेवायला येणार नाही, ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि वरदान माझ्यासाठीच जेवायला बनवायचं होतं. मग मी हेच निवडलं. तर ना डाळी आणि तांदूळ किती बाजूबाजूला ठेवा, पण यांची मैत्री एवढी घट्ट आहे ना, ते शिजताना मात्र एकत्रच शिजतात. त्यामुळे मीच त्यांना एकत्र करून घेतलं. तर वरदानी माझ्यासाठी मी ही खिचडी बनवली, पण त्यामध्ये ना मिरचीच टाकली नाही, कारण की वरदला काही तिखट आवडत नाही. त्यामुळं सगळ्या डाळी मिक्स केल्या मी तांदूळामध्ये आणि इथं फक्त मी ना जिरे आणि लसूणची फोडणी दिली. त्यामध्ये हळद टाकली आणि त्यामध्ये ना कांदा टोमॅटो चिरून टाकला आणि फक्त तुपामध्येच ही खिचडी केली. त्यामध्ये मीठ टाकून घेतलं. त्यानंतर जे तांदूळ आहेत ना ते धुवून टाकले. आता जेवायला जर एक दोघे असेल ना तर खिचडी भात चालून जातं आणि आपण बाकीच्यांसाठी ना चपाती भाजी करत बसतो, पण स्वतःसाठी मात्र हाच पदार्थ निवडतो. माहीत नाही का, पण आपण आपल्यासाठी असा शॉर्टकट बनवत असतो. आता वरदला मला टीव्ही पासून लांब ठेवायचं होतं आणि माझी खिचडी पण अजून शिजलेली नव्हती. त्यामुळे वरदला ना मी इथं कलर करायला लावलं. त्याच्यासोबत मी थोडं कलर करत बसले आणि मस्त अशी डाळ खिचडी इथं तयार झालेली होती आणि खूप छान टेस्ट झाली होती. पण मी त्यामध्ये मिरची टाकली नव्हती, म्हणून मी माझ्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवली त्याच्यासोबत खायला आणि मस्त अशी वरद आणि मी डाळ खिचडी खाली. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.